थांबला असता संघ आणि संघ आपला फलंदाजी करू शकला असता. टॉस विन तो मॅच विन असं चित्र नसतं. सुंदर कार्य करावं लागतं मी म्हणेन कॉमेंट्री बॉक्स मधून. पहिला चेंडू वेगवान पद्धतीचा रोहित बाजीराव आपण पाहतोय. पनवेल किन्नी या नावानं प्रसिद्ध असलेला खेळाडू खूप दूरकडनं प्रवेश केला या स्पर्धेमध्ये. आपण बघितलं विकी पुजारी, उन्नी कृष्णन, पुणाजी कलकोटकर, रोहित बाजीराव, साहिल वांगणकर, मोठा फटका फसलाय. रोहित आडेलकर आयकॉन खेळाडू हा माघारी परतलाय. का मी एवढ्या दूरवरून या ठिकाणी प्रवेश केला या मैदानावर. अणसूर गावा कृष्णा देवजयन लगेच मायक्रोफोन कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. कृष्णा देवजयाने आपले सहकारी पाहुणे आपली वाट पाहत आहेत. शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. जो संघ विजयी होईल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. जो संघ पराभूत त्याला नमस्कार करावा लागेल. निखिल नाईक सज्ज झालाय. आल्याच तगडा फटका, तगडा खेळाडू आणि तगड्या खेळाडून एक गेलाय तर दुसरा आलाय. त्यांना फटकेबाजीला सुरुवात केली आहे आणि निखिल नाईकला हे मैदान भर थँक्यू डीजे. ऑफस्टिकच्या बऱ्याच बाहेरचा चेंडू पंचाने दोनात समांतर केले. स्वेअर चेंडूचा इशारा केलाय. दुपार सत्रात सर्व रसिक प्रेक्षक खेळाडूंना जेवणाची व्यवस्था. संध्याकाळच्या सत्रात सर्व महिला वर्गांना पैठणी आपल्याला बघायला मिळेल. उकाड्याच्या स्वरूपात उकाडे घ्यावे लागतील. आडव्या बॅटनं फटका बघायला मिळतो. जमनी लगतचा शॉर्ट स्क्वेअर लेगला निलेश सोनसूरकर आपण पाहतोय. एकीने धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय तो 8 धावा धावपलकावर. कृष्णा देवजी पण पोहोचले आहेत. 2 दिवस त्यांनी व्हॅलेंटाईन डे साजरा केलाय. हे त्यांची खासियत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आयकॉनकडे आपल्याला बघायला मिळेल चराड्याचा नितेश बरोबरचा सितारा. वेगवान पद्धतीचा गोलंदाज आपल्याला मैदानावर खेळताना बघायला मिळेल. आडव्या बॅटनं हलक्या हातानं घेऊन काढलंय संजय. त्याला पूर्ण केरवाडीमध्ये विचार केला तर नाना नाईक या नावानं, टोपण नावानं त्याला भरपूर ओळखला जातो. असा मूर्ती लांब पण कीर्तिमान संजय आपल्याला बघायला मिळतोय. नाना नाईकची अजूनही नाव आलं तरी अनेक रसिक प्रेक्षकांच्या मनात जुन्या आठवणी उजळल्या जातात. नाना नाईक, किशोर भगत, सुनील नाईक यांची भरपूर आठवण आपल्याला खेळाच्या बाबतीत बघायला मिळते. हल्लीच्या मोसममध्ये सुंदर पंचगिरी करताना बघायला मिळतात. मोठा फटका निखिल नाईकचा दे दन फटकेबाजी. डीजे वसूलकरची बजाव. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावपलकावर 15 धावा धावपलकावर 2 षटकार निखिल नाईकचे. केर वाढायचा उभरता नाना नाईक स्ट्राईकला असेल. नॉन स्ट्राईकला क्रिस गेल या नावानं संबोधला जाणारा तगडा खेळाडू आहे. निखिल नाईकची ज्यावेळी फलंदाजी बहरली जाते
त्यावेळी मी म्हणेन केरळी क्रिकेट संघाचा आत्मविश्वास हा नेहमी वाढला होतो. चेंडूबा चषकच्या माध्यमातून निखिल नाईकची बोतो मॉरियस बेंगुर्ला क्रिकेट संघासमोरची फलंदाजी अजून पण लोकांनी मनामध्ये जागा करून गेलाय. 50 धावांची बहारदार की एकटा लढला होता. प्रतिस्पर्धी संघ हा तगडा क्रिकेट संघ आहे. तो मात्र कित्येक वेळ आरवली क्रिकेट संघ या नावानं खेळताना बघायला मिळतोय. आज एसजॉरियस आरवली क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा कर्णधार ऋषी कुडे आमच्या स्क्रीनवर आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज फिरकीचा जादूगार विघ्नेश आंदुर्लेकर. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू बॅकफुटला जाऊन फटका टोलवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत आहे. हा उभरता सितारा आपल्याला बघायला मिळतोय. सरते चेंडूनं या ठिकाणी सीमारेषेचं उल्लंघन केलंय आणि हा उभरता सितारा अनुमात थँक्यू. सर्वांना विनंती आहे, ज्या रसिक प्रेक्षक खेळाडूंनी गाड्या साईडला ज्या पार्किंगची व्यवस्था आहे आणि त्या पार्किंग व्यवस्थेमध्ये गाड्यांच्या ठिकाणी लावायच्या आहेत. कारण येणार जाणाऱ्या वाहनांना अडथळा नको आहे. एस टी महामंडळाची बस पर्यंत बघायला मिळतील. याच रोड कंडक्टरांना या गावामध्ये बसच्या बरेच फेरे असतात. त्यामुळे विनंती आहे सर्वांनी आपले ज्या टू व्हीलर आहेत ते एका साईडला व्यवस्थित जागेवर पार्किंगमध्ये लावा. कुठचाही अडथळा नको आहे. गेले 4 दिवस तुम्ही जे सहकार्य केलंय ते शेवटच्या क्षणापर्यंत सहकार्य असंच लाभू नये आणि अवघ्या 5 मिनिटात या ठिकाणी जेवण पोहोचेल. आणि सर्व मंडळींना विनंती आहे, या मंडळाच्या वतीनं सन्माननीय महाराष्ट्र पोलीस दलात काम करत असलेले आमचे मित्र जयेश सळमळकर यांच्याकडून सुंदर जेवणाची व्यवस्था आहे आणि आज स्पॉन्सरशिप आहे आणि आपल्याला मोठा फटका बघायला मिळतो. क्षेत्ररक्षक दूर आहे. नो मॅच चेंडू चेंडू 1 बाउन्स. सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी फटका बघायला मिळालाय. सन्माननीय जयेश सरमळकर यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केलेली आहे. सर्व रसिक प्रेक्षक खेळाडू आयोजक प्रायोजक सर्व जे आले आहेत, छोटी कंपनी बच्चे कंपनी, सर्वांना जेवणाची व्यवस्था आहे आणि जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये हे मात्र आग्रहाचं निमंत्रण आहे या मंडळाचं. चोवीस धावा धावपलकावर. सुंदर फटकेबाजीला सुरुवात केली आहे. संघाचा आयकॉन खेळाडू माघारी परतला स्वराज्य फाय गती परिवर्तन केलं. सुटलेला चेंडू मी म्हणेन पहिल्या धावला असता या ठिकाणी चूक झाली आहे. चुकीचं रूपांतर रिले पद्धतीने क्षेत्ररक्षण केलंय शेवटच्या क्षणाला आणि संघासाठी 2 धावा वाचवल्या आहेत. बाईकच्या स्वरूपात 2 धावा मिळाल्या आहेत. विघ्नेश आंदुर्लेकर अनु मातोंडकरची झालेली चूक. सव्वीस धावा धावपलकावर. पुन्हा एकदा मोठा फटका. निखिल नाईक ऑन फायर. दे धनाधन फटकेबाजी करणारा हल्ला बोल करणारा खेळाडू क्षेत्र 6 धावांसाठी. थँक्यू. राडा करायला सुरुवात केली आहे निखिल नाईकनं. सांख्यिक धावपलकावर 32 धावा धावपलकावर. विघ्नेश आंदुर्लेकर हल्ला बोल पसंत केलाय.
हलक्या हाताने घेऊन काढले स्क्वेअर कटचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत कलात्मक फटकेबाजीसाठी नटलेला त्यानं प्रथमतः चेंडू अडवण्यात धन्यता मांडली. त्यानंतर परतीची फेक ही दुहेरी धावसंख्येची लहर. प्रतिस्पर्धी संघामध्ये मळगावचा सुलतान, सिंधुदुर्ग जिल्हा, गोवावासियांसाठी त्यानं वेगळी मनामध्ये जागा करून दिली आहे. अनेक त्याचे फॅन फॉलोविंग आहेत. तो रंजन केणी आयकॉनच्या स्वरूपात खेळताना बघायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूनं एक विचार केला, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. निखिल नाईकनं राडा करायला सुरुवात करत फटकेबाजीला सांघिक धावफलकावर प्रति षटकामध्ये 17च्या सरासरीनं 34 तर बनल्यात. जेवण आलेलं आहे. जेवणाला या ठिकाणी सुरुवात पण केलेली आहे. सर्व मंडळींना विनंती आहे जेवणासाठी. त्या ठिकाणी माडाची बाग आहे त्या ठिकाणी यायचं आहे आणि सर्वांना कळकळीची विनंती आहे, जे आपले म्हणजेच जेवणानंतर जे वेस्टेज सगळं आहे ते एकाच ठिकाणी या ठिकाणी टाकायचं आहे. जो कचरा असेल तो कचरा एकाच ठिकाणी ठेवायचा आहे. चौतीस धावपलकावर रोहित बाजीराव सज्ज झालाय. संघाचा आयकॉन खेळाडू वर्सेस ज्युनियर नाना नाईक ही लढत आपण पाहतोय. संजय आहे. स्क्वेअर चेंडूचा इशारा. 35 धावपलकावर संजयच्या मुखवट्यावर हास्य निर्माण तर झाले आहे. बघूया फटकेबाजी कशी असेल. हलक्या हाताने घेऊन काढलाय. जी फटकेबाजी पाहिजे सुंदर फटका होता पण नशिबाची साथ नव्हती. पण 2 तर बनल्यात. 2 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय. 37 धावपलकावर रंजन केणी स्लो पॉइझन आहे क्रिकेट संघामध्ये. धावा बनवावे लागतील खेळाडू क्रिकेट संघाला. धावा कुठेतरी 70-65 आज धावपलक तगडा बघायला मिळालाय. भव्य दिव्य असं आयोजन. या गावातील माणसंच लाख मोलाचे आणि हे लाखाच्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला बघायला मिळालंय. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून भाग्य असेल ते मात्र आमचं सर्वांचं की एक मोठी स्पर्धा भरवणारे मांजरेम चॅम्पियन ट्रॉफीचे सर्वेसर्वा महेशजी कोळाळकर साहेबांचं आमच्या रंगमंचावर पहिल्याच दिवशी आगमन झालं होतं. त्यांनी या स्पर्धेचा उल्लेख केलाय. किती सुंदर स्पर्धा, अतिशय भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला या स्पर्धेच्या एका छोट्याशा गावामध्ये बघायला मिळत आहे. आणि त्याचं श्रेय जर द्यावं लागेल ते मात्र पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित मडकीवाडी चॅम्पियन ट्रॉफीच्या सर्व या अणसूरमधील मडकीवाडीच्या ग्रामस्थांना आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व मात्र जे मुलं आहेत, वडेश्वरची मुलं आहेत, मदत करतायत ते त्या सर्वांचा हा मान सन्मान आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण त्या सर्वांमुळे हे सर्व मात्र चित्र अतिशय सुंदर बघायला मिळत आहे. त्याचं श्रेय या पूर्ण ग्रामस्थांना जात आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या साईडला लागलाय चेंडूला. एकेर धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 39 धावपलकावर कमबॅक करणारे गोलंदाजी रोहित बाजीरावची आपण पाहतोय. संजय सज्ज झालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू फटका फसलाय. संजय माघारी परतील, नाराज झालाय. पण संजयला ज्या कामाचे पाठवलं संजयनं काम केलंय. स्लॉक ओव्हरला कारण निखिल नाईकची फलंदाजी आहे आणि खेळाडू मैदानावर गेलाय तो नितेश बराब. थँक्यू. अजून एक अनुभवी खेळाडू, भरपूर वर्ष क्रिकेटचा अनुभव, कित्येक मैदानं त्यांना गाजवले आणि याही वयामध्ये जो उभरत्या सिताऱ्यांना लाजवेल अशी फलंदाजी करतोय ते समीर मोर्जे आपल्याला बघायला मिळतील खेळताना.
सर्व मुलांचं सहकार्य, जवळजवळ सर्व अणसूर गावातील ही मुलं या मंडळासाठी या स्पर्धेसाठी अतुनात प्रयत्न करतायत आणि जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न सत्यात उतरवलं जातंय. मात्र या मोठ्या स्पर्धेनं त्यांना सलाम असेल. सर्व त्या मात्र उभारते तरी आमच्या आहेत, सर्वांची नावं घेणं नाही, पण सर्व जी मुलं आहेत ती भरपूर कार्य करतायत आणि अणसूर गावातील आणि त्यामुळे ही स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य असं आयोजन, मडकीलवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2025 क्रिकेट संग्राम. पडद्यामागचे कलाकार भरपूर आहे हे सर्व नटवण्यासाठी. त्या सर्वांनी सांगितलंय आमची नावं नको घेऊ, कारण पडद्यामागचे कलाकारच या स्पर्धेसाठी अतिशय महत्वाचे असतात. 3 षटकांचा खेळ समाप्त. 41 धावा धावपलकावर. उर्वरितची 2 षटकं अजूनही बाकी आहेत आणि उर्वरितच्या 2 षटकांसाठी तगडे फटकेबाजी मारणारा खेळाडू निखिल आहे. निखिलच्या साथीला ओव्हरसीज खेळाडू नितेश परब पण गेलाय आणि बघूया तोपर्यंत जोडी आपण आवाज ऐकूया मसूर क्रडीचे. हळूहळू करू. थँक्यू. चला टीम मीटिंग नको आहे, कारण आपल्याला जो अवधी दिलाय त्या अवधीतच या ठिकाणी मात्र सामना पूर्ण करायचा आहे. आणि गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज आलाय ऋषीकडून आपल्याला बघायला मिळतो. हा फिरकीचा जादूगार आहे. हल्लीच्या मोसममध्ये जो सुंदर गोलंदाजी करतो, फिरकीचा जादूगार म्हणून जी ख्याती कीर्ती तो ऋषीकडून संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू एस जॉर्जियस अणसूर आपण पाहतोय. 3 संघ आम्हाला मिळाले आहेत सेमीफायनलसाठी. राजाराम वॉरियर्स तरोडा केरवाडी क्रिकेट संघ, विजय स्पोर्ट उभा दांडा क्रिकेट संघ, सोन स्पोर्ट अणसूर तेरसे बांबारणे. आणि पहिला सेमीफायनलचा सामना मैदानावर रंगेल. राजाराम वॉरियर्स तळोडा केरवाडा विपक्ष विजय स्पोर्ट उभा दांडा. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर यायचं आहे. जेवणासाठी जे सर्व पाणी लागतंय ते पाण्याची व्यवस्था सन्माननीय आमचे सर्वांचे लाडका नेतृत्व सुनील गावडे यांच्या माध्यमातून आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न बघायला मिळालाय. लेग अर्थात एंटी होता, पंचांनी लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आहे. नितेश परब बघायला मिळेल संघाचा उभरत असं तर आयकॉन खेळाडू चराट्यावरून या ही स्पर्धा खेळण्यासाठी तिथपर्यंत तो पोहोचलाय. गोलंदाजी नितेशची वेगवान असते, वेगावर स्वार होऊन गोलंदाजी तो करतो. कलमटची स्पर्धा ज्यानं गोपाळ भट्टाच्या नेतृत्वाखाली गाजवली, त्याचबरोबर स्पर्धा ध्रुव ट्रॉफी ज्याने आपल्या गोलंदाजीने गाजवली. बांदेश्वर संघाचं नेतृत्व करत असताना मांजरेम चॅम्पियन ट्रॉफी ज्याने सुंदर गोलंदाजी केली आणि उभरते सितारे हे आपल्याला बघायला मिळत आहेत. आठव्या बॅटने फटका टोलवायचा होता. क्षेत्ररक्षक वामन आल्या स्क्रीनवर. एकेरी धाव संख्येनं सांघिक धावपलकार आपण पाहतोय. 43 धावा धावपलकावर. बॅटची बाहेरील कट. क्षेत्ररक्षकाने पहिल्या प्रयत्न शरीर दृष्टीने चेंडू अडवला, धन्यता मांडली त्यांना. त्याला माहिती होतं चेंडू जर इकडे तिकडे गेला डान्सिंग एरियामध्ये 1-2 धावा असून म्हणतील. तिसऱ्या षटकानंतर रोहित पालेरावचे मात्र एक कमबॅक करणारे गोलंदाजी त्यानंतर त्याची पावलांवर कितला गिरवायला सुरुवात केली आहे. ऋषी कुडवणं सांग एक धाव प्लस स्थिरावला आहे तो मात्र 44 धावपलकावर. खोलवर टप्प्या चेंडू मिली आणि कॅप्टन जमनी लगतचा फटका. रोहित बालेरावचा मात्र शेवटच्या क्षणाला चुम्मा घेऊन गेलाय चेंडू उडला आणि या 48 धावपलकावर.
खोलवर टप्प्यावर चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं फटका रोहित आल्या स्क्रीनवर पहिल्या प्रयत्नात फंबल होतोय. परतीची फेक तोपर्यंत एक धावसंख्येची लहर एक न सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 49 धावा धावपलकावर. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. या अंतरिम चेंडूवर ऋषी कुडू प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला रोखून ठेवेल की प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज ज्यानं बहरलेली फलंदाजी अतिशय सुंदर केली आहे तो हल्ला बोल करणारा केरवाडीचा क्रिस गेल मोठ्या फटक्याने स्वागत करेल का ऋषी कुडवचं. बॅट चलकी सिकट शेवटच्या क्षणाला नो मॅच लाईन मध्ये पडलेला चेंडू अनुप मातोंडकरचं बॅकअप आणि एक धाव. 50 धावा धावपलकावर आपण पाहतोय स्वराज्य फायटर केरळ क्रिकेट संघ प्रथम खेळत असताना 4 षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही एक षटक बाकी आहे. या षटकात कुठेतरी 2 मोठे फटके पाहायचे मी म्हणेन केरळ क्रिकेट संघाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बघायला मिळतोय. तो वामन आपल्याला बघायला मिळतोय. फिरकीचा जादूगार कित्येक स्पर्धेमध्ये त्याने उत्कृष्ट गोलंदाज मालिकावीर फलंदाज अशी तिन्ही संगमने नटलेला खेळाडू आहे या वामन गावले. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. आडव्या बॅटने फटका डोलवायचा होता. निखिलच्या चेंडूपासून दूर टाकला. अनुभव आहे वामन गावल्याकडे आणि ते त्यानं कार्य केलंय. निर्धाव चेंडूनं सुरुवात केली आहे स्लॉक ओव्हरला. 50 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा रिप्ले बघायला मिळाला. नितेश परब गेलाय. गडी बाद झालाय. विकेट बहाल केली आहे. मी म्हणेन गरज नव्हती. 2 बॉल 4 बॉल होते. 4 बॉलला 4 पण मोठे फटके मारू शकतो निखिल नाईक कारण सेट फलंदाज होता तो. मी म्हणेन थोडंसं काहीतरी चुकेल की काय केलं क्रिकेट संघासाठी. नितेशनं स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी तर घेतली आहे. संघाचा खेळाडू निहाल घाटवळ गेलाय मैदानावर. जेवण चालू झालंय. अजून कोण जेवणाचे बाकी असतील तर सर्वांना विनंती आहे त्या बाजूच्या माळाचे जे बाग आहे ते जेवण चालू आहे. जेवणाचे कोण बाकी आहे तरी सर्वांनी या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. संकष्टी आहे, उपास आहे तर उपासाचं जेवण आहे. बैठक फटका टोलवायचा होता. निर्धाव चेंडू गेले. सलगचे 3 चेंडू निर्धाव गेले आहेत. मी म्हणेन प्रथमतः जी बातचीत केली निखिल नाईकला धावचीत का केलं कारण तो सेट खेळाडू होता. कारण त्यानं धावा बनवलं होत्या 27 आणि त्या खेळाडूला धावचीतच्या स्वरूपात एखादी विकेट बहाल करायला लावली आहे निकेश परबनं. आडव्या बॅटनं मोठा फटका. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरीमध्ये झालंय. 2 धावा बनल्या आहेत ते मात्र आता 52. धावसंख्या वाटलं 70वी गाठतोय की काय केरळ क्रिकेट संघ. रोहित बाजीरावचं 3रं षटक एक सुंदर. त्यानंतर 4थं षटक आहे ऋषी कुडवचं आणि त्यानंतर कमबॅक वामन कावलेचं आपल्याला बघायला मिळालंय.
आडव्या बॅटनं फटका, क्षेत्ररक्षक दूर आहेत. वन बाउन्स गेलाय चेंडू गॅप मध्ये. दोन क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरत चेंडू सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. थँक्यू. अणसूर स्पोर्ट क्रिकेट संघाचे संघमालक अक्षय गावडे पण पोहोचलेले आहेत. परफेक्ट यॉर्कर. फलंदाज बाज लाईन. सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण वामनचं बघायला मिळालं. 56 धाबा धावपलकावर. 11 आपल्याला बघायला मिळतोय. प्रणय बाकरच्या पायामधील शूज या ठिकाणी स्पेशल गिफ्ट आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया. ए उडाया आरोंदा कृष्णादेवजी. हॅलो. जेवण चालू झालेलं आहे. कोण जेवणाचं अजूनही बाकी आहेत? कारण जे जेवण वाढत आहेत त्यांना सेमीफायनलच्या आणि फायनलच्या सामन्यांचा या ठिकाणी मजा लुटायची आहे, आस्वाद घ्यायचा आहे. त्याच्या आधी तुम्ही सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्या. त्याच्या आधी तुम्ही सर्वांनी जेवणाचा आस्वाद लवकरात लवकर घ्या. जे आम्हाला सहकार्य करतायत जेवण वाढण्यासाठी त्यांचं उद्या हार्दिक स्वागत, खूप खूप आभार. जेवणासाठी जे स्पॉन्सरशिप केले ते आमचे मित्र या ठिकाणी मात्र जयेश सरमरकर बघायला मिळत आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूया. नमस्कार सभी का स्वागत मैदान में। प्रणय बाकर जो कि स्ट्राइक एंड पर रहेगा और सामने रंजन केड़ी मैदान पर स्ट्राइक पर। ये जोड़ी इस मुकाबले में
रोहित मैदान पर इस वक्त बल्लेबाज गेंदबाजी के मोर्चे पर सामने से पावर प्ले का पहला और 57 का बिल्कुल पीछा करना पड़ेगा। टॉस जीता इस वक्त इस मैदान पर स्वराज फाइटर केरला टीम ने पहले टॉस जीता और बल्लेबाजी करने का जो निर्णय मैदान पर पहली गेंद मिड ऑफ पर सीधे हाथ में और ये आउट मैदान पर। पहले और की पहली गेंद वो सफलता हासिल रंजन केड़ी जो कि आउट मैदान पर। अब वामन मैदान पर पहुंचता हूं एक खिलाड़ी के रूप में इस मुकाबले में 57 का पीछा करने पड़ेगा। जो दर्शक देर से पहुंचे उसे कहना चाहूंगा स्वराज्य फाइटर्स टीम अंसुर टीम केरला उन्होंने पहले टॉस जीता बल्लेबाजी करने का निर्णय लिया। बल्लेबाजी करते वक्त 57 रन अब जिससे पीछे 56 रन बन चुके थे मैदान पर। उसके में जवाब में अगर बात बताई जाए 27 रनों की बैटिंग मैदान पर जो निखिल की इस मैच में उसके जवाब में एक आक्रामक बल्लेबाजी वहां पर देखने को मिली निखिल द्वारा और उसका पीछा करते हुए अब 57 का पीछा पहली गेंद पर वो सफलता मैदान पर रोहित को मिलती हुई। निहाल घाटोल जो कि स्वतः कैच लपकता हुआ और एक विकेट नुकसान के बाद टीम का स्कोर पहुंचा 0 पर मैदान पर। दोपहर का समय धूप बहुत कड़क मैदान पर दुधिया धूप मैदान पर हल्का सा हवा का झोंका जो इस समय पर मैं कहूंगा जैसे इसे दोपहर खट्टी जाएगी हवा थोड़ा सा रुख अपना बदलेगी मैदान पर। अब उसके बाद अगर कहानी बताई जाए तो एक रन पर अभी तो मतलब रन भी नहीं बना जहां पर 0 पर पहला विकेट निकला इस मैच में। रंजन केनी जो ऑस्ट्रेस खिलाड़ी आउट मैदान पर मैनकॉल मड़गांव से जो बिलोंग कर रहा था वो खिलाड़ी जल्दी लौटा बिल्कुल ओवर पिच गेंद सामने खेलने का प्रयास। वापस खेल शॉर्ट गेंद पटकी हुई गेंद कंधे का इस्तेमाल किया गेंद गुडलेस स्पॉट पर गिरने के बाद उछाल के साथ निकली विकेट कीपर के हाथ में वन बाउंस का इशारा मैदान में पहुंचा। अब यहां से तो पता चल चुका ये दूसरा बाउंस डाल नहीं सकते क्योंकि नियमावली कहती है कि एक ही आपको बाउंस मिलेगा। मतलब अब आपको शायद मैदान पर बैटिंग करने के लिए आसान हो जाए क्योंकि इनको अब बाउंस करने का मौका नहीं मिलेगा। दो गेंदे 0 रन मैदान पर पहुंचा जिस अगर बात बताई एसजी और इस टीम को ध्यान रखना पड़ेगा आज बैटिंग करनी पड़ेगी मैदान पर और बात सीधा खेला को लॉन्ग ऑन पर पहला रन बहुत तेज निकला खिलाड़ी पीछे है लेकिन शायद यहां पर आपको रन लेने पड़ेंगे मैदान में। टीम का स्कोर पहुंचा मतलब 1 पर 1 मैदान पर। प्रणव बाकर ऑन स्ट्राइक मैदान पर पूरे प्रतियोगिता में इस खिलाड़ी का बल्ला एकदम शांत बैठा शायद उतने रन बने नहीं मैदान पर लेकिन प्रणव आज बैटिंग करनी पड़ेगी इस एंड मौके पर। ओ बीट क्या आवाज है बल्ले पर लगी विकेट कीपर के झोली में दूसरा विकेट निकला कहीं ना कहीं प्रेशर। एच वॉरियर्स के सभी लोग उनका हार्दिक स्वागत खासकर नाता गौड़े हो संगीता गौड़े मैडम जो कि यहाँ पर नहीं पहुंचे आज यूट्यूब के माध्यम से घर बैठकर मुकाबला देख रही है। संगीता मैडम जब हमारी आवाज अगर आप तक पहुंचे तो आपका भी हार्दिक स्वागत इस प्रतियोगिता में।
समर्थन बहुत बढ़िया मैदान पर। रोहित को मिलता हुआ दूसरा विकेट मैदान में। वो आते ऑन साइड पर घुमाकर खेला, गेंद स्क्वायर लेग सीमा रेखा से पार, 6 रन के लिए। धन्यवाद। पहली ही गेंद पर वो छक्का निकला और आक्रामक बल्लेबाजी मैदान पर इस मैच में। अच्छा क्रिकेट सेंसिबल, हल्का से पुश के पॉइंट पर वो सिंगल निकला। देखिए एक बड़े शॉट के बाद आप सिंगल के लिए जाते हैं, मतलब बिल्कुल विचार विमर्श हो चुका है, वहां पर बातचीत हो चुकी है दोनों खेलों के बीच में। 2 विकेट नुकसान के बाद टीम का स्कोर पहुंचा आरोली और आरोली एसजे वॉरियर्स टीम 57 रनों का पीछा करती है इस मुकाबले में 8 रन पर। नीतीश परब जो कि नए खिलाड़ी के रूप में गेंदबाजी के मोर्चे पर, ऋषि कुड़ो जो कि स्ट्राइक पर 8 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। बैटिंग कर रही इस मैदान पर जो कि आरोली एसजे वॉरियर्स टीम मैदान पर। टीम ऑनर नाता गाउडे बिल्कुल खुश मैदान पर। 8 रन बन चुके यहां से लेकर 49 रन की अभी भी आवश्यकता अंतिम 24 गेंदों पर मैच में। उड़ाया 6 रन के लिए। पहली गेंद पर गेंदबाज के ऊपर हल्ला बोला मैदान पर और कहा बिल्कुल मैदान पर आज मुकाबले में आज बैटिंग करनी पड़ेगी, अन्यथा मुश्किल होगा ये मुकाबला इस मैदान पर। और यही सोच है ऋषि के मैदान पर सामने से। और रिवर्स के अटेम्प्ट बल्ले पर लगी नहीं, पता नहीं, लेकिन चलिए वहां पर गेंद क्या वहां पर हुआ, बिल्कुल बल्ले पर नहीं लगी यहां पर का मानना। शायद गेंद निकले विकेट कीपर तक डॉट गेंद निकलती हुई रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास किया। रिवर्स का अगर शॉट लग जाता ना लगा, मतलब इसका मतलब डॉट गेंद निकली, प्रेशर बढ़ा, 14 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। ओ इस बार गेंद हवा में खड़ी हो गई, सीधे झोली में और ये आउट मैदान पर। नया बल्लेबाज रोहित भालेराव मैदान पर पहुंच चुका है। खिलाड़ी वैसे बहुत आक्रामक है ये। इस खिलाड़ी का रिकॉर्ड अगर देखा जाए तो बहुत से प्रतियोगिता में एकदम बिल्कुल साफ सुथरा रिकॉर्ड है, लेकिन इस मड़कीवाड़ी प्रीमियम लीग में चैंपियन ट्रॉफी में अगर बात बताई जाए तो थोड़ा सा रिकॉर्ड में उतार चढ़ाव मैदान पर। लेकिन मैं कहूंगा कल की बात को भूलना पड़ेगा, मैदान में नए सिरे के साथ आज शुरुआत करनी पड़ेगी राजेश, क्योंकि आज मैदान पर एसजे वॉरियर्स के समर्थक, आरोली के समर्थक इस मैच का आनंद उठा रहे, लुफ्त उठा रहे। और यहां तक हम जानते हैं सभी लोग इस मैच को देख रहे हैं कि बड़ी मुकाबले की अगर कहानी है ये इस वक्त, क्योंकि टीम जो कि बैट बॉलिंग कर रही है इस मुकाबले में स्वराज्य फाइटर्स अंसुर केरला टीम मैदान पर। 14 पर पहुंचा टीम का स्कोर। आक्रामकता, संयम दोनों का दोहरा मिला। पूरे प्रतियोगिता में आज बैटिंग करनी ही पड़ेगी, अन्यथा कोई मार्क नहीं मैदान पर।
आते ही कड़क प्रहार के ऑनसाइड पर स्कोर लेग हम पर के बगल से समीर मोर्जे पीछा करे, लेकिन स्कोर लेग सीमा रेखा से खिलाड़ी पहुंच चुका है। सीधा थ्रो, क्या फील्डिंग संजय, बहुत सुंदर फील्डिंग संजय द्वारा मैदान पर। एक रन निकला, टीम का स्कोर मैदान में पहुंचा 15 रन पर मैदान पर। 57 का टारगेट, इतना आसान ना होगा मुकाबला। मैं तो कहूंगा एक बड़ा शॉट हर ओवर में चाहिए और आज बैटिंग करनी पड़ेगी मैदान पर, इस मैच में वामन मैदान पर। सरल सा बिलोंग करते हैं खिलाड़ी जो गेंदबाजी के मोर्चे पर सामने से मैदान पर। ओ बल्ले पर लगी है, सफलता। विकेट के पीछे भाई का बहुत सुंदर काम, और एक विकेट निकला, तीसरा विकेट निकला मैदान पर और टीम थोड़ी सी देखने वाला, ये बताने वाला समय मैदान पर। सामान्य चंदू गौडे यांनी मंडळाला तब्बल 2000ची देणगी देत आहेत। चंदू गौडे साहेब, तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो आमच्या मंडळातर्फे आणि धन्यवाद सुद्धा व्यक्त करतो पुन्हा एकदा चंदू गौडे याकडून मंडळासाठी तब्बल 2000 रुपयाची देणगी। ज्ञात अज्ञात पांडू गौडे साहेब, जर कोणतं नाव घ्यायचं राहिलं असेल त्याबद्दल आम्ही नक्कीच दिलगिरी व्यक्त करतोय। नया बल्लेबाज पहुंच चुका है विक्रेश मैदान पर। देखिए टीम के पास भरपूर बैटिंग है, मुंह से लेकर पूंछ तक, लेकिन आज कार्य थोड़ा सा संकट के घेरे में मैदान पर। प्रेशर बढ़ रहा है मैदान पर। देखिए आते ही वहां पर गेंदबाज ने अपने आप को रोका, वहां पर गेंदबाजी के मोर्चे पर नीतीश मैदान पर। नीतीश परब जो कि सरल से ये बिलोंग करता है खिलाड़ी, आज बहुत सुंदर बॉलिंग मैदान पर। अच्छा ग्रेड, हल्के हाथ से को पुश किया, वो सिंगल निकलता था मिडॉन पर। खिलाड़ी पीछे समीर मोर्जे दौड़ रहे, हालांकि गेंद ने काटा जरूर बता कि समीर बिल्कुल क्विक है वहां पर। एक ही रन वहां पर बनता था। 16 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर, जबकि खेल समाप्त हो चुका है 2 ओवर का, मतलब अंतिम 18 गेंदों पर आर्लो को जीत से पीछे मैदान में बनाने पड़ेंगे इस मुकाबले में। 41 रन, 41 रन मैदान पर। मैं तो कहूंगा 41 रन कोई दूर का फासला है ही नहीं मैदान में। बिल्कुल रोहित भालेराव मैदान पर अभी भी मैदान पर डटा हुआ, जो स्ट्राइक पर है। दूसरी ओर से विघ्नेश मैदान पर, जिसके पास प्रतिभा है कि किसी भी समय पर वो आखिरी समय तक रहकर मैच को समाप्त कर सकता है। क्या होगा इस खेल का, क्योंकि यह मुकाबला बिल्कुल बड़े स्तर का, काफी लोग इस मैच का आनंद लुफ्त उठा रहे हैं। पता है कि यहां से जो जीतेगा वो सीधा सेमीफाइनल में पहुंचेगा। ये मुकाबला मैदान पर कड़क है। 18 गेंदे 41 रनों की आवश्यकता मैदान पर, जिससे पीछे चैतन्य परब को लगाया गया मोर्चे पर इस मैच में राइटर राउंड विकेट से विघ्नेश के सामने। विघ्नेश ने अपना खाता खोला मैदान पर। रोहित भालेराव, पूरे प्रतियोगिता की अगर बात बताई जाए, इतनी दूर से कल्याण से, मैन फ्रॉम कल्याण का वो खिलाड़ी, आज सरजी बैटिंग करनी है मैदान पर। सिर्फ ये विश्वास इस खिलाड़ी को देना पड़ेगा मैदान पर, अपनी टीम सभी समर्थ। इस बार नेक्स्ट टाइम ऊपर लगी है गेंद, सीधे गेंदबाज की तरफ, उस कैच को छोड़ा, दूसरे प्रयास में वो निशाना भी नहीं लगा मैदान पर। शायद मैं तो कहूंगा भाई था वहां पर, विकेट कीपर था वहां पर, इतनी दूर जाकर शायद भाई को मौका देना था मैदान में। ये कैच नहीं, ये मैच छोड़ा मैदान पर।
वापस खेल मैदान पर। ओ हो उड़ाया 6 रन के लिए। ये काबिलियत है इस खिलाड़ी के पास। ये जब तक खड़ा रहेगा ना वो प्रेशर देता जाएगा। एक बड़ा शॉट निकला, थोड़ी सी गेंद शॉर्ट पिच मिली। मैं कहूंगा गेंद में कोई खराबी नहीं थी, गेंद में कोई भी खराबी नहीं थी, लेकिन शॉट जो था ना वो क्या टाइमिंग, बल्ले के बिल्कुल ज्यादा हाथ खोलने का मौका नहीं मिला। जितना मिला ना उतनी ही ताकत, उतनी ही टाइमिंग, उतनी क्षणों में उस शॉट को सीधा खेला और सीधा मस्तक के सामने खेला, मतलब कोई सवाल नहीं। भालचंद्र गावडे तसंच म्हणजे बाळा गावडे साहेब उपस्थित आहेत प्रेक्षकांमध्ये, त्यांना सुद्धा विनंती करतोय बाळासाहेब आपण आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची है। और फिर से कड़क किया गेंद को, बिल्कुल कवर बाउंड्री पर, हालांकि गेंद ने काटा बदला, पहला रन बहुत तेज निकला और जब तक गेंद को निखिल उठा पाएगा 2 रन वहां पर बनते हुए। इन 2 रन के साथ 25 रन पर पहुंचा टीम का स्कोर मैच में। मुकाबला बहुत कड़क है, ये अंतिम 3 गेंदों की कहानी है मैदान में। अगर बात बताई जाए तो लगभग 9 रन बन चुके इस मैच में। गावडेचं स्वागत केलं ते आमचे सामान्य पांडू गावडेच्या शुभ हस्ते। बाळा गावडेचं स्वागत केलं ते आमच्या पांडू गावडेच्या शुभ हस्ते, आमचे मंडळाचे अध्यक्ष सामान्य पांडू गावडे यांच्या शुभ हस्ते। 3 गेंदों पर 9 रन निकले, क्या वो 15 का ये ओवर निकलेगा मैदान पर? ओ आड़े बल्ले से ऑन साइड पर सीधे खिलाड़ी के झोली में, वाह एकदम सुंदर, क्या फील्डिंग, बहुत बढ़िया, पूरा शरीर हवा में झोंका वहां पर। और मैं कहूंगा इतनी दूर से जिस खिलाड़ी को लाया गया, क्या फील्डिंग मैदान में। मंडाटी तब्बल 2,000 रुपये देणगी येते बाळागावडे यासकडून। बाळागावडे धन्यवाद तुमचा आम्ही व्यक्त करतोय। सामान्य बाळागावडे यासकडून मंडाटी 2,000 रुपये देणगी। सुपरमैन की तरह वो कैच लपका, सुपर कैच, सुपर कैच, प्रतियोगिता में सर्वाधिक बेस्ट कैच है ये मेरा खुद का निजी मानना है। इतने बड़े खिलाड़ी का क्या कैच भाई, मैं तो कहूंगा मैच लिया वहां पर। बाळागावडे मंडळासाठी तब्बल 2,000 देणगी येत आहेत, धन्यवाद साहेब आपलं। समीर मोर्जे क्या लपका वो वहां पर कैच, मैं कहूंगा कैच नहीं सर जी, ये मैच लपका मैदान पर, सुंदर कैच। पांडू गावडे यासकडून या कॅच साठी तब्बल 200 रुपये। सुपर कैच, सुपरमैन की तरह। विकेट निकला, नीलेश मैदान पर नया खिलाड़ी पहुंच चुका है। आड़े बल्ले से ऑन साइड पर मिड विकेट सीमा रेखा पर, वन बाउंड सीमा रेखा पार और टीम का स्कोर पहुंचा।
वापस खेल मैदान पर बिल्कुल चलता हुआ इस मुकाबले का, बिल्कुल लाजवाब मैदान पर खेल। और इस बार ऑन साइड पर हल्का से खेलेगा, स्कोर लेके बगल से निकला, 30 पर पहुंचा टीम का स्कोर और इस 2 रन के साथ 31 पर पहुंचा टीम का स्कोर। और 31 रन टीम का स्कोर मैदान में पहुंच चुका है 31 मैदान पर। मनी रेवणकर मंडळासाठी 500 रुपये। 12 गेंदों का खेल मैच में बचा हुआ और जिससे पीछे 26 रन की आवश्यकता मैदान पर। पांडू गावडे कॅचसाठी 200 रुपये, राकेश कॅचसाठी 200 रुपये, संतोष सरमळकर 200 रुपये कॅचसाठी, बाळा गावडे 200 रुपये आणि जयेश 100 रुपये। 12 गेंदे वहां पर डालनी पड़ेगी और 26 रन की आवश्यकता मैदान पर, जिससे पीछे आरोली टीम को इस वक्त एचजे वाले जो टीम मैदान पर बैटिंग करे मैदान पर। और सिर्फ खिलाड़ी का जो कैच लपका वही गेंदबाजी पर अब मोर्चे पर मैदान पर नीतीश पर अब मुकाबले में। और सीधा खेला गेंद को और भी लॉन्ग ऑन पर हवा में गेंद रोशन, यह बहुत बढ़िया कैच और एक विकेट निकला मैदान पर। अंतिम 11 गेंदे मैच में जिस विघ्नेश नाव सांगायचं खेळाडूचं। ऋषि जो कि इस वक्त मैदान पर स्ट्राइक पर। अंतिम 11 गेंदे जिससे पीछे इस समय पर मैच में चाहिए वो 26 रन की आवश्यकता मुकाबले में। मुकाबला बिल्कुल बड़ा। हॅलो, पहिला सेमीफायनलचा सामना राजाराम वॉरियर्स तळवडे केरळ क्रिकेट संघ कर्णधार आणि विजय स्पोर्ट उभा दांडा क्रिकेट संघ कर्णधार टॉस साठी आपल्याला लास्ट पुकार आहे। ओ बढ़िया बॉल मैदान। देखिए नॉन स्ट्राइक के बल्लेबाज को मौका आपको देना पड़ेगा। अभी पता चला सूत्रों अनुसार राजाराम वॉरियर्स टीम सावंतवाड़ी में जीत चुकी होगी। 7 गेंदों और 5 रन की आवश्यकता थी। प्रवीण गुबल ने नहीं दिए। बिल्कुल बढ़िया बॉलिंग की मैदान पर। नीलेश नॉन स्ट्राइक पर रहेंगे। 10 गेंदों का खेल मैदान। मैं कहूंगा नीलेश को ज्यादा मौका देना पड़ेगा आपको बैटिंग पर, जिस खिलाड़ी पर बहुत सारा भरोसा इस टीम का। 2 मैचों में लाजवाब बैटिंग इस खिलाड़ी ने। सही क्रिकेट, सेंसिबल क्रिकेट, हल्का से गेंद को पुश का वो सिंगल निकला। लॉन्ग ऑफ खिलाड़ी पीछे मतलब एक ही रन बनेगा। अंतिम 9 गेंदे और 25 रन की आवश्यकता मैच में जिससे पीछे। राजाराम वॉरियर्स तळवडे केरळ क्रिकेट संघ कर्णधार टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या। विजय स्पोर्ट उभारंडा क्रिकेट संघाचा कर्णधार या ठिकाणी पोहोचलाय। पहिला सेमीफायनलचा सामना 2 तगडे क्रिकेट संघ आपल्याला खेळताना बघायला मिळतील। और इस बार हेलीकॉप्टर जो कि उड़ा नहीं, वहां पर रन नहीं मिलेंगे। 25 रन की आवश्यकता। गेंदे यहां से बची मैदान में 8 मुकाबले में। रोहित जो कि लौटा बहुत सस्ते में, एक बड़ा शॉट लग रहा था वो सेट हो जाएगा, लेकिन जो कैच लपका उस कैच की तारीफ करनी पड़ेगी मैदान पर। कैच से ही वो मुकाबला बिल्कुल बदल गया। कैच के लिए भरपूर जो कि बिल्कुल विश्वास जगह चाहने वालों ने और आक्रामकता दिखाई मैदान पर इस मैच में। ओ फिर से डॉट गेंद मैदान पर।
7 गेंदे जिससे पीछे 25 की आवश्यकता। क्या नीलेश को आखिरी 6 गेंदे खेलनी पड़ेगी मैदान पर? मैं तो कहूंगा शायद हाँ बिल्कुल, क्योंकि इस खिलाड़ी पर जोर रहेगा। आखिरी के ओवर में अगर 24 रहते हैं, शुरू की पहली 2 गेंदों पर एक शॉट बनता है तो मुकाबला आखिर तक जीवित रहेगा। इसलिए शायद स्ट्राइक लेनी पड़ेगी, अन्यथा खराब गेंद मिले तो उसे तोड़फोड़ करना पड़ेगा बैटिंग पर। डॉट गेंद निकलती हुई, ये भी गेंद डॉट निकली है। अच्छी बॉलिंग मैदान पर, 1 रन का यह ओवर निकला। अंतिम 6 गेंदे मैदान पर, जीत से पीछे 25 रन की आवश्यकता मैच में। छह गेंदे 25 रन जिससे पीछे मैदान पर। आउट। थँक यू. टॉस विन. उभा दंड टॉस विन झाला. आपला निर्णय या ठिकाणी कळवा. ह्या सामना झाल्यानंतर एक थोडा ब्रेक असेल. आमचे यूट्यूबवाले, कॉमेंटेटर, डीजेवाले सगळे जेवतील आणि पहिल्या सेमीफायनलला बरोबर 2:45 वाजता बरोबर पहिल्या सेमीफायनलला सुरुवात होईल. त्यानंतर कोणतेही कारण ऐकून घेतले जाणार नाही. अनूप मैदान पर। पांच गेंदे 25 रन मैदान में, जिससे पीछे क्या वो सिंगल जाएगा या फिर वो वापसी हो पाएगी केरला टीम की मैदान पर? आते ही बड़ा शॉट, लेकिन ये भी आउट मैदान पर। और एक विकेट। स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर अशी जेवणाची व्यवस्था आणि जे पुरस्कृत केलं होतं आमच्या मंडळासाठी सुंदर जेवण, अतिशय चवीदार त्या जेवण करणाऱ्या सर्व जेवण जे वाढत आहेत त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत, खूप खूप आभार. आणि आमचे मित्र महाराष्ट्र पोलीस दलात काम करत असणारे जयेश सरमळकर यांच्या स्पॉन्सरशिपनं हे सर्व रसिक मंडळ खेळाडूंना जेवणाची सुंदर व्यवस्था आणि त्या ठिकाणी चालवायच. अजूनही कोणी जेवणाचं बाकी असेल तर त्या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बरोबर 2:45 वाजता सामन्याला पहिला सेमीफायनलचा सामना विजय स्पोर्ट उभादांडा विपक्ष राजाराम वॉरियर्स तेवढे केरळ क्रिकेट संघासमोर होणार आहे. 4 गेंदों पर 4 छक्के मारने पड़ेंगे सुपर ओवर के लिए। ओ शरीके दूर से, लेकिन अब मेहरबानी। हम वही तो बात करता, नीलेश को आखिरी के 7वीं गेंद पर स्ट्राइक लेना था मैदान पर, शायद कहीं ना कहीं मैच बन जाता। रोहित शायद थोड़ा सा मैं कहूंगा जल्दी में आउट हो गया, लेकिन रोहित का जो कैच हिला करा, उस कैच की वजह से ये मैच है मैदान पर। ऑन साइड पर सीधे खिलाड़ी तरफ कोई फर्क नहीं पड़ता, वो बड़े शॉट ना रुके रुके उस बात का कोई फर्क नहीं पड़ता। 6 रन मैदान पर, क्योंकि अब गेंदे बची।
2 गेंदें 18 रन मैदान पर। ओ चलिए डॉट गेंद मैदान पर, आखिरी गेंद बची है, सिर्फ औपचारिकता। आर्लिशर आरोली एसजे वॉरियर्स टीम जो कि मैदान पर, जिनके पास बड़ा खिलाड़ी था, मुल्तान का सुल्तान बहुत जल्दी, मतलब मलगांव का सुल्तान 0 पर लौटा। उसके बाद रोहित जो लग रहा था सेट होगा, एक छक्का लगा चुका था, ऐन मौके पर परप ने उसका कैच लपका और मैच में बिल्कुल वापसी हो गई मैदान पर। अंतिम एक गेंद 18 रन, यहां से मुश्किल है मुकाबला। लेकिन मेहरबान थोड़ी देर हो गई नीलेश इस शॉट की। अगर ये शॉट पहले 1-2 और आ जाता तो कहीं ना कहीं दबाव बन जाता मैदान पर। सामान्य बाळा गावडे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच निखिल, मैन ऑफ द मैच मैदान पर। 27 रन जो कि जिन्होंने बनाए, और शायद नितेश जिन्होंने आज और अच्छे किए, कुल मिलाकर 2 ओवर 15 रन और 2 विकेट। लेकिन आज बेहतरीन कैच भी लपका, इसका मतलब है कि मैन ऑफ द मैच निखिल को जाएगा। लेकिन फिलहाल 200 जो इनाम रखा था बेस्ट कैच के लिए, पांडु गावड़े सामान्य 200 रुपए का इनाम, राकेश 200 रुपए का इनाम, संतू सलमकर 100 रुपए का इनाम, बाळा गावडे 200 रुपए का इनाम और जयेश सलमकर 100 रुपए का इनाम। तसंच पराभूत संघाला एक मानचिन्ह दिलं आहे, सन्मान चिन्ह दिलं आहे। पराभूत संघ आपण यायचं आहे। सगळ्यांना विनंती आहे, आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे। कॅमेरामॅन आपण सुद्धा चला यायचं लवकर। सामान्य बाळागावड्याच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच निखिल, जरा लवकर करा निखिल, तसंच परब आपण यायचे, आपले पैसे घेऊन जायचे। मॅन ऑफ द मॅच एक सुरेख कामगिरी, 27 धावा मैदानावर, कुठल्याच खूप चांगलीच फलंदाजी निखिल। सिद्धेश आइए ऊपर आइए। सिद्धेश, आज सुपरमॅन की याद आ गई, क्या फील्डिंग। सिद्धेश काय सांगशील स्पर्धेबाबतीत। साठी पैसे आहेत, पांडू गावडे 200 रुपये, राकेश 200 रुपये, संतू 100 रुपये, बाळा गावडे 200 रुपये, जयेश 100 रुपये। नितेश वेल्डन। नितेश, खरोखर चांगला झेल पकडलास तू, काय सांगशील या स्पर्धेमार्फत। अतिशय सुंदर स्पर्धा आहे, पहिल्यांदाच आयकॉन स्वरूपात खेळायला भेटलं। सांगायला झालं तर मला रोहन दोंडेने सांगितलं पहिलं, खेळशील काय माझ्या टीममधून, म्हणून त्याला बोललो मी ठीक आहे खेळूया। आणि अतिशय चांगलं आयोजन आहे, आयोजनाबद्दल तर काय बोलावं असं थोडंच आहे। अतिशय खेळपट्टी पण चांगली आहे, आउटफील्ड थोडीशी आहे तशी, म्हणजे